नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहे मराठी व्याकरण। मराठी व्याकरणात आपण आज क्रियापद शिकणार आहे। क्रियापद यालाच इंग्रजीमध्ये वर्ब असे म्हणतात। तर क्रियापद म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दांना व्याकरणात क्रियापद असे म्हणतात। तर क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। क्रियापद हे साधारणतः वाक्याच्या शेवटी येते। तर बघा उदाहरणार्थ, तू आज चांगले काम। इथे वाक्य पूर्ण झालं नसल्यामुळे आपल्याला वाक्याचा अर्थ कळत नाही। तर दुसऱ्या वाक्यात बघा, मामा एका गावात। इथेही वाक्य पूर्ण झालेलं नाही। आणि तिसरं वाक्य, मुलाने बाळाला मांडीवर। मुलाने बाळाला मांडीवर इथं शेवटचा जो शब्द असतो तो तिथं क्रियापद वापरतात, पण या वाक्यांमध्ये क्रियापदाचा वापर झालेला नाही, म्हणूनच आपल्याला या वाक्यांचा योग्य तो अर्थ कळत नाही। तर आता ही 3 उदाहरणे पहा। तर या उदाहरणात क्रियापदाचा वापर केलेला आहे। क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते। जे शब्द मी अधोरेखित केलेले आहेत ते क्रियापद आहेत। तर तू आज चांगले काम केले आहेस। क्रियापद हे तिथं या वाक्यामध्ये एक प्रकारची क्रिया दर्शवतात। तर मामा एका गावात राहत होता। मुलाने बाळाला मांडीवर घेतले। तर इथे अधोरेखित केलेले शब्द हे क्रियापद असून क्रियापदांनी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो व हे क्रियावाचक शब्द क्रिया दाखवतात, म्हणून अशा प्रकारच्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात। तर आता तुमच्यासाठी गृहपाठ आहे। तर प्रश्न असा आहे की खालील वाक्यातील क्रियापदे ओळखा। इथे मी काही वाक्य दिलेले आहेत, त्या वाक्यातील क्रियापदे ओळखून त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।